घातल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, मराठीशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नाविन्या नानासाहेब गाडे. मी इयत्ता 8वी अ ची विद्यार्थिनी आहे. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासाठी या, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासाठी या, तिच्या संगे जागतील माय देशांतील शिळा, माय देशांतील शिळा. अशी मराठी भाषेची थोरवी गाणाऱ्या थोर साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर आज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांचा जन्म गौरव दिन म्हणून साजरा करतो. आज जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मराठी माणूस गेलेला आहे. कोणी शिक्षणाच्या निमित्ताने, कोणी नोकरीच्या निमित्ताने, तर कोणी व्यवसायाच्या निमित्ताने. उच्च शिक्षित होऊन मराठी, हिंदी सारख्या भाषा अवगत करून आज मराठी माणूस आपल्या मातृभाषेला, आपल्या आईला विसरत चालला आहे. मान्य आहे की आपण जागतिकीकरणाच्या स्पर्धेत उतरला आहात, पण या स्पर्धेत उतरले असताना मराठी भाषेला विसरू नका. कारण आपला जन्म झाल्यानंतर आपल्या मुखातून पहिला शब्द जो पडला तो मराठीच होता. इतरांची संवाद सुरू करताना आपल्या तोंडातून पहिला जो शब्द पडला तो सुद्धा मराठीच होता, तो सुद्धा मराठीच होता. त्यामुळे मराठी भाषेला विसरू नका. शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे आणि मराठी संस्कृतीचे रक्षणाचे कार्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना घडविले ते मराठीनेच घडविले. दादासाहेब फाळके ते दादा कोंडके यांना घडविले ते मराठीने. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आदी संत घडले ते या मराठी भूमीतच, या मराठीच्या कुशीतच. थोर साहित्यिक वामन शिरवाडकर यांना देखील या मराठीनेच घडवले, या मराठीनेच घडवले. आज शहरातील मंडळींना मराठी भाषेची लाज वाटायला लागलीये. ते टाळू लागलेत मराठीला. का तर म्हणे मराठी बोलणे, मराठी म्हणणे म्हणजे मागासेपणाचे लक्षण. पण मित्रांनो, ज्या आईने आपल्याला घडवले तिला पायदळी तुडवणे, तिचा अपमान करणे म्हणजे किती मोठा कृतज्ञपणा आहे. आणि हाच कृतज्ञपणा आज प्रत्येक माणसाच्या हातून घडताना दिसतोय. ये हातीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, ये हातीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, असं संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा किती सुंदर शब्दांत उल्लेख केलेला आहे. किती महानपणा दिलेला आहे या मराठीला. मराठी वाचवणे हे काम सरकारचे किंवा राजकीय पक्षाचे नाही, तर हे काम या मराठी मातीत जन्मलेल्या मराठी मावळ्यांचे आहे, मराठी माणसांचे आहे. म्हणून चला तर मग मराठी भाषेचे संवर्धन करू, तिला जपू. आणि आता शेवटी एवढंच म्हणेल, ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी, ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी. संतांनी वाढविला तो वाण